परंपरेला संस्कृतीला आणि जतन करणाऱ्या शेतकरी राजाला आम्ही सर्वप्रथम मानाचा मुद्रा करू। कारण अनेक प्रकारचे कष्ट सहन केल्यानंतर सण सणावळ्या साजरा करण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं। कारण त्याच दिवशी त्याच्या वाटेला गोडधोड बाकी दिवस ऋणी फोड। पण खऱ्या अर्थानं आम्ही जर सण साजरे करत नसू, आम्हाला जर सण साजरे करण्यासाठी वेळ नसेल, तर आमच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे सणांपेक्षा कमी नाहीये। अर्थातच आम्ही म्हणतो ना की ज्या ज्या वेळेला आम्ही एखाद्या संगीत मैफिलीमध्ये बसतो त्या त्या वेळेला आमच्या कानावर निनादले जातात स्वर आणि ती मैफिल असते कव्वाली। ज्या ज्या वेळेला फटाक्यांची आतिषबाजी होते तेव्हा कानावर आदळले जातात आवाज, ती आमच्यासाठी दिवाळी। आणि ज्या ज्या वेळेला आमच्या आयुष्यामध्ये जागरणाचा सगळ्यात मोठा दिवस म्हणजे होळी आणि आमच्यासाठी असणारी आनंदाची पर्वणी अर्थातच कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 ऑर्गनाइज्ड बाय आशिष स्पोर्ट्स आर्यन स्पोर्ट्स सिद्धिविनायक स्पोर्ट्स दिवन मॅन आर्मी शिवाजी केवारी हॅट्स ऑफ सलाम करेल। वेळ जाऊ देणार नाही। 9:56 झाली। पहिला सामना आपल्या समोर चालू होतोय। माझ्यासोबत कमेंट्री बॉक्स मध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा जोडले जातील आमचे सुदर्शन सर। कौतुक करेल 10 क्रिकची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करेल। सुंदर मंडप सभावट या ठिकाणी पाहायला मिळते। जणू काही शामियाना उभारला जावा आणि त्या ठिकाणी गळाभेट व्हावी, याच पद्धतीने एकमेकांच्या नजरेला नजर देऊन एकदा या मॅचला आपण सुरुवात करतोय। सर्वांसाठी ही आनंदाची पर्वणी। यस अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले 3, 2, 1। सलामीची जोडी संदीप आणि हर्ष आपण बघतोय। यस डेनुली संघाच्या माध्यमातून प्लेयर खेळपट्टीवर पोहोचले आणि निश्चितच पहिला चेंडू व्हाईट बॉल इज ऑफ द मार्क। संघाचं खातं उघडतं या व्हाईट बॉलने। पहिला चेंडू निश्चितच कोणती गोष्ट उभारायची असेल ना तर पहिल्यांदा थोडा त्रास होतो, पण ज्या वेळेला आपण उभारणी करतो एखादा पारा जर चांगल्या पद्धतीने रचायचा असेल तर ते आकडे चांगली झाली पाहिजे। पहिला चेंडू व्हाईट, संघाचं खातं उघडलंय यावेळेस अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो। पहिला चेंडू व्हाईट फेकल्यानंतर निश्चितच बदल केला। जय पवार सर काहीतरी सिग्नल देत आहेत, जरा बघायचंय। यस थर्ड अंपायर आणि व्यवस्थापन समिती आपण गोलंदाजाचा हात बघायचा। नक्कीच आपण बघायचंय की गोलंदाज योग्य आहे की अयोग्य आहे। निश्चितच पहिलं षटक गोलंदाज बघूया काय होईल, या खेळण्याचा निकाल काय असेल बघूया। आणि मडकेपाडा संघाने नाणेफेक जिंकली, परंपरा कायम ठेवली, करण्याचा निर्णय घेतलाय। गोलंदाजी करतोय गोलंदाज संजय। पहिला चेंडू व्हाईट, त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅक केलंय। निर्धाव चेंडू फेकलाय। जिथे डाऊट असतो तिथे सीसीटीव्ही चालू केली जाते आणि नेमकी टायमिंग चेक केला जातो। कोण कुठे कधी कसा सापडेल हे सांगता येत नाही। पारदर्शकता असणारी स्पर्धा आपण बघतोय कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021। चेंडू रिलीज करताना हात होल्ड केला जातोय। निश्चितच आमचे शिवाजी केवारी दर्शवतील, थोडा अंपायर सुद्धा सांगतील की गोलंदाज अडथळत गोलंदाजी करतोय। इट्स ओके। नक्कीच मडकेपाडा आणि डेहनोली आम्ही कौतुक करू मडकेपाडा टीमचं की पहिल्यांदा ही स्पर्धा खेळत आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार संजय। 5 षटकांचा सामना असेल। फुलटॉस कन्व्हर्शन झालंय बीमर मध्ये, नो बॉल आणि धमाका पाहायला मिळतोय। क्या बात आहे, याला म्हणतात बाय 1 गेट 1 फ्री। नो बॉल, षटकार आला आणि त्यानंतर मात्र फ्री हिट। धावसंख्येची गती खूप वेगाने पुढे सरकली। 8 धावा धावफलकावर। हो गुड कमबॅक आणि अंपायर डिसिजन, हाऊ इज दॅट? नो बॉल। यस नो बॉल। गोलंदाज थोडासा थ्रो वाटतोय म्हणून की काय आमच्या अंपायरने नो घोषित केलंय। गोलंदाजाला इम्प्रोव्हायझेशन करणं गरजेचं आहे। मी तर म्हणेन मडकेपाडा संघाचा पहिला गोलंदाज जर या पद्धतीचा आढळला असेल तर मात्र उर्वरित गोलंदाजानं काय करावं हा प्रश्न मडकेपाडा संघासमोर असेल। प्रथमतः या स्पर्धेमध्ये खेळतायत, आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही प्रथमतः या ठिकाणी तुमचं काळीज तुम्ही घट्ट केलंय, कठोर केलंय।
पण स्पर्धा म्हटली तर मित्रांनो तुम्हाला तिथे फ्लेक्झिबिलिटी कमी आणि सत्यता महत्वाची गोष्ट आहे. आपण इंटरनॅशनल स्टेजवर एखादी गोष्ट जर बघत असाल तर कधी कधी स्पर्धकाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, परंतु जजमेंट त्या जज ज्या वेळेला बसलेले असतात ना तेव्हा तिथे दया चालत नाही, तिथे माया चालत नाही. कारण त्या जजला माहिती आहे एरती माई की दुःखाची जणिती. सगळे प्रवाह दुःखाचे असतील. ज्या वेळा तुम्ही वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स द्याल, तुम्ही तुमच्या आयुष्यातील 100% कष्ट करून खेळत आहात हे आम्हाला माहिती आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला परीक्षा खरी उतरायची आहे. त्यासाठी तुम्हाला 100% महत्त्वपूर्ण योगदान देणं गरजेचं असेल. गोलंदाज बदललाय, षटक संपलं नाही. संजय गोलंदाजी करत होता, 9 धावा तर खर्च करून बसला आणि त्यानंतर मात्र आम्ही म्हणतो ना की एखाद्या 5 वर्षामध्ये एकाने चुकी करावी आणि पुन्हा दुसरी 5 वर्ष दुसऱ्याने भोगावी, हा प्रकार पहिल्या षटकामध्ये चालू आहे. संजय चुकला, पुन्हा एकदा गुरुनाथला आणलंय. एकच बॉल आणि 9 धावा. डेहनोली संघासाठी आनंदाची पर्वणी. अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू होता, आउटफील्ड गतिमान, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रॉ, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हॅलो, संजयला बदलून गुरुनाथ आणलं, परंतु गुरुनाथ यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता, अतिशय आखूड टप्प्याचा चेंडू. बॅट्समन मात्र हवी होतोय, पूर्णपणे वर्चस्व गाजवतो या मॅचमध्ये. ओ हो, अपील होती, उत्साह आहे एका ॲक्शनने. पुन्हा एकदा आमचे लेग अंपायर ऑन अंपायर दाखवतील बॅट्समन आउट. डीजे मास्टर तुम्ही सुद्धा सुरुवात करायची आहे. यस, एक चांगली धून वाजवून या स्पर्धेला रंग चढवायचा आहे. कारण आपण बघतोय सुरुवात तर झाली आणि सुरुवात झाल्यानंतर थोडीशी आम्ही हलकीशी सुरुवात करतोय. कडे सगळी गोष्ट संजय पुरवत होता, त्या पद्धतीने तुम्ही ही वार्ता पोहोचवली नाही चांगली. म्हणून की काय, गोलंदाज बदलला गेला, संजयला बाजूला ठेवलं, गुरुनाथ आणलं. गुरुनाथने पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल फेकला. बॅट्समनने पूर्णपणे वर्चस्व गाजून तो फटका चांगल्या प्रकारे खेळला. लॉफ्टेड ड्राईव्ह होता, लॉंग ऑफला एक चांगला चौकार आणला आणि त्यानंतर मात्र गुरुनाथ गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. धावफलकावर धावा आहेत त्या 15 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय डेहनोली संघानं वर्चस्व गाजवलंय. ब्लेझिंग स्टार्ट, वेल बिगन इज हाफ डन. थोडा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, स्वीट चावून फटका चांगला आहे, चेंडू फेकून दिलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. यस, आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम रन्स मिळतील 6. षटकार. पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी 2 गोलंदाज लागलेत आणि आतापर्यंत दोघांचे मिळून मी तर म्हणेन जवळपास 9 चेंडू फेकलेत, तरी पहिलं षटक अजून संपलं नाही. 5 षटकांचा सामना असेल आणि डेहनोली संघ निश्चितच पहिल्या षटकामध्ये अतिशय आनंदी की आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी लॉटरी लागली की काय. यस, अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स. ऑफ स्टम्पच्या थोडा बाहेर होता चेंडू. अंपायर दाखवतील यस, इट इज अ वाईड बॉल.
निश्चितच वाईट बॉल आणि या डिसिजनला मित्रांनो खूप महत्त्व आहे. अंपायरने सांगितलंय हा वाईट बॉल आहे, एक धाव मिळेल. डेनोली संघ पोहोचलाय 22 अंकावर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, क्विक ॲक्शनने चेंडू खेळलाय, जबरदस्त फटका, चेंडू गॅप मध्ये निघून गेलाय, डीपेक्सचा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. आलेला हा चौकार. तर हरण सापडणार नाही. सकाळी प्रत्येकाला उठायचं आहे आणि म्हटलं जातं मित्रांनो, तुम्हाला धावायचं असेल तर पहिल्यांदा रांगता यायला हवं. चांगले स्ट्रोक खेळायचे असतील तर पहिल्यांदा प्रॅक्टिस असायला हवी. आणि या ठिकाणी गोलंदाज थोडीशी अडथळ सुरुवात केली गेली, सराव थोडा कमी पडतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर सगळ्यात मिळणारी महत्त्वाची संपत्ती म्हणजे आत्मबल. तो कॉन्फिडन्स लेवल पहिल्या षटकामध्ये कमी केलाय. याचं कारण काय, सुरुवात केली डेनोली टीमने तब्बल 26 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 26 आणि काल सुद्धा या ठिकाणी एक इतिहास रचला. जितू चव्हाणच्या गोलंदाजीवर तब्बल 41 धावा. जितू चव्हाण शेवटपर्यंत शेवटची मॅच बघण्यासाठी या ठिकाणी थांबला, कारण जितू चव्हाणला वाटलं होतं ही मॅच कोण जिंकेल हे बघायचं आहे. आणि त्यानंतर मात्र टेंभरे टीमने पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतल्या, जबरदस्त सुरुवात केली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगला. अर्थातच टेंभरे टीमने तो सामना जिंकला. या प्रयत्नांना मिळालेले यश आहे ते मित्रांनो. तुम्ही कधीतरी बघा, एखादं झाड जर लावलं ना तर त्याची मुळं खोलवर जाण्यासाठी खूप उशीर लागतो. उशिरानं का होईना पण तुम्ही रोवलेल्या प्रत्येक फळाचं तुम्ही केलेल्या कर्माचं तुम्हाला फळ मिळतं. पण आम्हाला विधात्याने गोष्ट शिकवले, कर्मण्यवादी कार असते महाफलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा धरू नका. कारण इच्छा तिथे मार्ग जरी असला तरी अपेक्षा भंग झाल्यानंतर आम्हाला दुःख येतं. पण क्रिकेटचं मैदान मित्रांनो असं मैदान आहे की या मैदानाची तुलना आम्ही व्यावहारिक मूल्यांशी कधीच करू शकत नाही. कधीकधी आम्हाला गुरुजी शाळेमध्ये शिकवतात नेहमी खरे बोलावे, पण आम्ही खरे किती बोलतो हे महत्त्वाचं आहे. एखादा ससा जर आमच्या समोरून धावत येला आणि त्याच्या पाठीमागून जर शिकारी आला तर आम्ही त्याला सांगू शकत नाही की ससा आमच्या समोरून निघून गेला आहे. सशाला वाचवायचं असतं. कधीकधी खोटं बोलावं लागतं जेव्हा एखाद्याचं चांगलं होत असेल आणि दुसऱ्याचं वाईट होत नसेल तर. प्रत्येक गोष्ट विलक्षण आहे. विधात्याची एक सुंदर कलाकृती म्हणजे माणसाचा जन्म. म्हणून की काय आपण सगळेजण या ठिकाणी जमलो, कारण बनलंय कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021. बॅक टू क्रिकेट. गोलंदाज तयार, दुसरं षटक घेऊन नरेश. यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ, क्या बात आहे, जबरदस्त फटका ऑन साइडला उडवलाय, फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, रन्स मिळतील. धन्यवाद. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नरेशच्या पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. पहिल्या चेंडूवर कोणत्याही गोलंदाजाला षटकार मारलं तर निश्चितच आवडत नसतं,
परंतु जर तुम्हाला ती गोष्ट आवडत नसेल तर तुम्हाला स्वतःला इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. पहिलं षटक टाकण्यासाठी 2 गोलंदाज वापरले, संजय आणि गुरुनाथ. धावा जमल्या धावपलकावर पहिल्या षटकामध्ये 26 आणि पुन्हा एकदा 6 धावांची जोड. कॉपी बुक स्टाईलने पुन्हा एकदा एक फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. चौकार, 4 धावा. निश्चितच यापूर्वी आपण बघितला स्क्वेअर लेगला आणि आत्ता मात्र लॉंग लेग सीमारेषा पार. 2 चेंडूमध्ये धावांची कमाई पाहायला मिळते 10. या 10 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावा आहेत त्या 36 धावा धावपलकावर. डेहनोली टीम जणू काही आम्ही म्हणतो ना, एखादी बोरिंग जर लावायची असेल आणि बोरिंग लागली तर ते पाणी जेवढे येतं ना तेवढ्या धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळत आहेत. प्रवाह थांबत नाहीये धावांचा. जबरदस्त सुरुवात आणि त्या सुरुवातीला शेवटापर्यंत तेवढ्या ताकदीने नेण्याचं काम सातत्याने केलं जात आहे. आपण निरीक्षण केलंय, मडकेपाडा संघ प्रथमतःच या स्पर्धेमध्ये खेळतोय. गोलंदाजसुद्धा नवीन आहेत, अनुभव चालू आहे आणि हा अनुभव घेताना पाहू शकाल तुम्ही गोलंदाज. नरेश गोलंदाजी मार्कवर हजर. पहिल्या 2 चेंडूवर खूपच मोठा मार खाल्लाय. यावेळेस खोलवर टप्पा. हो थोडासा बदल पाहायला मिळतो या चेंडूवर. आपण बघतोय मडकेपाडा आणि डेनोली या 2 संघाच्या दरम्यान मडकेपाडा टीमने नाणेफेक जिंकली. घेतलेला निर्णय हा आत्तापर्यंत मी तर म्हणेन थोडासा चुकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, प्रायोरिटी दिली फिल्डिंगला आणि ती फिल्डिंग या ठिकाणी करण्यासाठी संधी नाही आहे. कारण जेवढी चेंडू खेळतायत बॅट्समन डेनोली संघाचे तेवढे मात्र मैदानाच्या बाहेर जात आहेत. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. निश्चितच हे पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक्स आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकीसुद्धा चांगली होती. तत्पूर्वी बॅकअप होता म्हणून गोलंदाजाला मनाला उभारी प्राप्त झाली. एक सिंगल धाव, 34 धाव काढली गेली. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. 38 धावा धावपलकावर. निश्चितच आम्हाला अभिमानाची असणारी स्पर्धा आपण बघतोय. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021. गेल्या 2 फेब्रुवारीपर्यंतचा हा प्रवास आणि तो प्रवास चालू झाला येतपर्यंत डेस्टिनेशनपर्यंत पोहोचेल. आजचा दिवस चेंडू निघून गेलाय, हुलकावणी देऊन निघून गेला, डोळ्यासमोरून निघून गेला. ज्या पद्धतीने एखादा माणूस रागाने कसा निघून जातो, तो राग लटका असतो, त्या पद्धतीने चेंडू निघून गेला. कारण हाताला ब्रश झाला आणि एका क्षणात चेंडू निघून गेला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. पुन्हा एकदा येतोय हा चौकार. चौकार षटकार आतिषबाजी चालू आहे. जणू काही फटाके वाजतायत आणि कानावर ते चटके तो ध्वनी येतोय. जणू काही त्रास होतो आम्हाला कधी कधी त्या फटक्यांचा. ध्वनी प्रदूषण झाल्यानंतर त्या पद्धतीने गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पूर्णपणे स्टँड आहेत, उभे आहेत, हालचाल नाही आहे. बॅट्समन संधीसुद्धा देत नाही, गॅपमधून खेळतायत. आणि जर यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळलेत डाऊन द ग्राउंड, चेंडू जमिनीला गुदगुल्या करत पुन्हा येतील 4 रन्स. चौकार. डेनोली संघ जणू काही प्राईज टाकतायत. काय सुरुवात केली डेनोली संघानं या मॅचमध्ये. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी येईल संपुष्टात. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. डेनोली टीमची टोटल तुम्ही जर बघू शकाल तर तब्बल 46 धावा. पहिल्याच 2 षटकामध्ये पेनची शाही संपली आमच्या सुदर्शन सरांच्या हातातील. कारण 46 धावा. पहिल्या षटकामध्ये 26, दुसऱ्या षटकामध्ये 20. मी तर म्हणेन आता डिफेन्स शॉट आणि प्रॅक्टिस जरी केली डेनोली संघानं तरी मी तर म्हणेन अजूनही 18 चेंडूमध्ये 18 धावा जरी आल्या ना तरी फायटिंग स्कोअर ऑलरेडी तयार झालाय. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. मंडाटरी पॉवर प्ले संपुष्टात येतोय. स्लॉगवरची षटकं संपली. नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षण संपल्यानंतर आत्ता मात्र आउटफील्ड सजली जाईल. परंतु बघूया या क्षणापासून जो गाडीचा गिअर चेंज केलाय ना तो गिअर बॉक्स फोडावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ आपण बघतोय मडकेपाडा संघाला, तेव्हा तुम्ही गिअर बॉक्स फोडला तर गाडी थांबवू शकाल. अन्यथा हे वादळ आलंय, ते वादळ तुम्हाला शमवण्यासाठी खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागतंय. 2 षटकांचा खेळ झालाय. डेनोली टीम पोहोचलेली आहे. धावसंख्या आहे ती 46 धावा. गुरु गोलंदाजी मार्कवर तयार. ज्या गुरुनं संजयला पहिल्या षटकामध्ये मदत केली होती तो गुरुसुद्धा 3ऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा हजर. संघाच्या कर्णधाराने दिलेली जबाबदारी असेल ही. कारण गुरुने निश्चितच संजयला मदत केली. उर्वरित पहिलं षटक पूर्ण केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा गुरु 3ऱ्या षटकामध्ये हजर. 46 धावा धावपलकावर. आपण बघतोय थोडी थोडी थंड थंड हवा आमच्या मनाला लागून जाते आणि सातत्याने आमचं मन म्हणतंय ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. ज्या ज्या गोष्टीने वेड लावलंय ना त्या गोष्टी आत्तापर्यंत अबाधित राहिलेल्या आहेत. मित्रांनो, सातत्याने तुम्ही कोणत्याही गोष्टीला वेळ देत असाल तर नात्यांना सुद्धा वेळ द्या. याचं कारण आहे जिच्यासाठी ताजमहाल बांधला ना तिनेच तो ताजमहाल बघितला नाही. जाऊ आपण मॅचकडे. चर्चेचा विषय नंतर आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर तयार. राईट आर्म दी विकेट. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पॉईंटच्या दिशेला उडवलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी डीपमध्ये क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. रन्स मिळतील 2. द रन्स ऑफ कपल 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. 48 धावा धावपलकावर डेनोली टीमने जी सुरुवात केली ना ब्लेझिंग स्टार्स, आणि या सुरुवातीला पुन्हा एकदा 4 चांद लावण्याचं काम. आतापर्यंत एक विकेट गमावली, त्यानंतर बघायला मिळाली ही पार्टनरशिप, ही भागीदारी पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स सुद्धा पाहायला मिळत आहे. उडता परिंदा पाहायला मिळाला, परंतु पंख ज्या पद्धतीने जटाईचे छाटले होते ना त्या पद्धतीने हे पंख छाटले गेले आणि चेंडू निघून गेला डोक्याच्या बाहेर, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम षटकार 6 धावा. काय म्हणावं या मॅचबद्दल हे उमगत नाही आहे, कारण गोलंदाज जणू काय ब्रेड अँड बटर बॉल फेकतायत, त्याची संधी प्राप्त करून देत आहेत. यावेळेस उशिराने खेळण्याचा प्रयत्न केला आहे. शॉट थर्ड मॅनच्या दिशेला. यावेळेस आपण बघतोय फर्स्ट स्लिप हजर होती, एक सिंगल धाव. या ठिकाणी आमचे आदरणीय सन्माननीय महेंद्र टोके सरांचं आगमन झालं. दादा यांनी सांगितलं होतं ज्यावेळेला वीरेंद्र सेहवाग खेळायचे ना तेव्हा पहिल्या चेंडूवर चौकार मारला. मी जाऊन सांगितलं सेहवाग ही मॅच आपल्यासाठी महत्त्वाची आहे वीरेंद्र, आणि तुला जपून खेळायचे आहे. त्यावेळेला वीरेंद्रने सांगितलं होतं यस मी जपून खेळणार. डिफेन्स शॉट तुला खेळायचे आहेत, यस खेळणार. पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवर दादा उभे राहिले, सौरभ गांगुली, आणि दुसरा चेंडू डिफेन्स खेळण्याऐवजी ऑन साईडला मारला, तो सुद्धा चौकार. पुन्हा जाऊन कानामध्ये सांगितलं तुला मी सांगितलं तू ऐकत नाही आहे, तुला डिफेन्स शॉट खेळायचे आहे. त्यावेळेला मात्र वीरेंद्र सेहवाग पुन्हा म्हणताय दादा मी डिफेन्स शॉट खेळणार, तुम्ही जा तुमच्या जागेवर. नॉन स्ट्राईक एंडवर उभे आले. पुन्हा एकदा गोलंदाजाने चेंडू फेकला. त्यावेळेस मात्र अप्पर कटच्या माध्यमातून पुन्हा एक चौकार मारला. त्यावेळेला वीरेंद्र सेहवागच्या समोर पुन्हा एकदा दादा सौरभ गांगुली पोहोचले. 2-3 वाईट शब्द बोलले. हा आता मात्र डिफेन्स शॉट खेळणार. त्यानंतर मात्र सौरभ गांगुली नॉन स्ट्राईक एंडवर पोहोचले. वीरेंद्र सेहवागने चौथ्या चेंडूवर डिफेन्स शॉट नाही तर षटकार मारला. तू वहीच करताय जो तू सोचताय. आणि या ठिकाणी हेच होतंय संदीप गुरटच्या माध्यमातून. आणि संदीप गुरट आपण जर 50 धावा पूर्ण केल्या, आपण कर्णधार आहात, तर उपकर्णधार व्हाईस कॅप्टनच्या माध्यमातून तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एका कर्णधाराला उपकर्णधाराने दिलेली ही बक्षीस असेल. आत्तापर्यंत 8 चेंडू 7 चेंडू खेळला आहे आणि 34 धावांवर खेळतो संदीप. काय खेळी केली या मॅचमध्ये आपण बघतोय. नावाचा धाक आणि दरारा पहिल्याच 3 षटकामध्ये दाखवला. ओव्हरपिच बॉल होता. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मी तर म्हणेन 3 षटकं जर सोडली तर, कारण त्याचबरोबर संदीप कर्णधारासाठी 50 धावांसाठी जगदीश गोरड यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात झाली आणि बघता बघता पारितोषिकंसुद्धा यायला लागली. ही बक्षिसं म्हणजे प्रेम आणि प्रेरणा, या 2 गोष्टी आपण जिवंत ठेवतात. थँक्यू सो मच. यावेळेस या चेंडूचा सन्मान दिला जातोय, कारण चेंडू मागच्या स्टंपच्या बाहेरून निघून चालला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये धावा आलेल्या आहेत. आणि आत्ता मात्र मी तर म्हणेन मनोबल एवढं उंचावलंय ना की डिफेन्स शॉट करून सुद्धा या वाढलेल्या धावा त्यांच्यामध्ये थोड्या धावसंख्येची भर काढली तरी चालेल, कारण धावा त्या धावपलकावर आपण बघतोय 72 धावा. 3 षटकामध्ये 71 धावा, चौथं षटक मार्गस्थ असताना 72 धावा हा स्कोर तर तुम्हाला विजयाची खात्री देईल मी तर म्हणेन या मॅचमध्ये. यावेळेस विकेट किपर चांगलं क्षेत्ररक्षण चालू आहे, परंतु वाईट बॉल. रन्स मिळतील 2. सोनेपेक सुहागा याला म्हणतात. कधीतरी आम्ही एखाद्या छोट्या आजारासाठी डॉक्टरकडे जावं आणि तिथे त्याने चेकअप केलं ना की त्यांनी सांगावं ब्लड कॅन्सर झालं आहे. ही परिस्थिती आज आम्ही बघतोय मडकेपाडा संघाची. आधीच कर्ज, त्यातच उसना शेजारी असेल तर अशी अवस्था होणार. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस स्वीट साऊंड चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट बरोबर होती, परंतु चेंडू झेल येऊ शकला नाही. धरणीला दान केला जातोय हा चेंडू. आणि तुम्हाला या ठिकाणी जरी तुम्ही दान करू शकाल तरी तुम्हाला काहीतरी रिवॉर्ड हवा आहे, काहीतरी मोबदला हवा आहे. त्यासाठी तुम्हाला सेकंड स्पेलमध्ये अर्थातच दुसऱ्या बाजूला तुम्हाला बॅटिंगमध्ये दमखम दाखवायचा आहे. निश्चितच आपण बघतोय क्षेत्ररक्षक थोडेसे नाराज आहेत. ज्या पद्धतीने हवा त्यांच्या टी शर्टला लागते, तो टी शर्ट ज्या पद्धतीने हलतोय ना, बॉडी लँग्वेज तर अजिबात हलत नाही आहे. बॉडी लँग्वेज एकच सांगते आम्ही पितामह भीष्मासारखे उभे आहोत, हलणार नाही, डुलणार नाहीत. येऊ दे किती धावा हे या ठिकाणी पाहायला मिळत आहे मडकेपाडा संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल, एक सिंगल धाव मिळेल
आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकली 77 धावा. काय धावसंख्या आहे. सुरुवात झाली या मॅचला. पहिला सामना आपण बघतोय. 10 वाजून 23 मिनिटे झाली. डेनोली आणि मडकेपाडा या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक जिंकली होती मडकेपाडा टीमने. ओव्हरपिच बॉल फटका अतिशय चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय की काय. तोच क्षेत्ररक्षक, तोच फलंदाज, तोच गोलंदाज आणि तीच सुटलेली पुन्हा एकदा झेल. पूर्णपणे सगळ्या दिशा आहेत ना आज 10 दिशा या डेनोली संघाच्या बाजूने फिरलेल्या दिसत आहेत. रात्रीच्या गर्भामध्ये दिवसाची प्रत्येक घटना लिहिलेली असते, पण ती घटना जर वाचायची असेल तर तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचा डंका वाजून शंखनाद करून तो घंटानाद आमच्या कानावर पोचवावा लागेल, तेव्हा आम्ही तुमचा इतिहास जो रेखाटलाय तो वाचू. यावेळी शफल झाले होते. 3 स्टंप दिसत होते गोलंदाजाला, परंतु गोलंदाजाने मिडल स्टंप चेंडू फेकला नाही, ऑफ स्टंपवर नाही तर ऑफ स्टंपच्या पूर्ण बाजूला चेंडू फेकला. निश्चितच ही कलात्मक गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या षटकामध्ये या चेंडूवर धावा मिळणार नाही. यस, फलंदाज संदीप गोरड इनिंग खेळतोय. आमचे सुदर्शन आम्हाला चांगली माहिती देत आहेत की पहिला डॉट बॉल. आत्तापर्यंत सगळे चेंडू खेळला आहे आणि प्रत्येक चेंडूवर धावा मिळवल्यात संदीपने. यावेळेस ऑफ साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन संदीपचा. 2 चेंडू डॉट संदीपच्या या खेळीमध्ये आणि जवळपास चौथं षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धावा त्या धावपलकावर 79 धावा. मी तर म्हणेन अजून 21 जर आल्या तर 100 पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही आणि 100 लवकरच पूर्ण होतील हे तुम्हालाही माहिती आहे. आतापर्यंत पेट्रोल गाड्या घ्यायचो, डिझेल गाड्या घ्यायचो. आता आमच्या मनोज कार्वे सरांची वॅगनर गाडी उभी आहे. मला माहीत नाही CNG आहे की पेट्रोल आहे, पण आत्तापर्यंत पेट्रोलचा भाव इतका वाढला आहे की आम्हाला गाड्या परवडत नाही. परंतु आमचे मनोजजी कार्वे सर गोल्डन आहेत, गोल्डन मॅन आहेत, कोणतीही कमी नाही आहे. जणू काही समालोचन करताना गुड पर्सनॅलिटी आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज म्हणजे त्यांच्या मनातील असणारा प्रामाणिकपणा. हॅट्स ऑफ. अशी व्यक्तिमत्व कमी आहेत महाराष्ट्राच्या मातीवर आणि त्यांचा सहवास एकदा लाभला ना की असं वाटतं की त्या सहवासात राहावं. पण म्हटलं जातं मित्रांनो, माणसानं स्थितप्रज्ञ असल्यानंतर मैत्री जर टिकवायची असेल तर निश्चितच कधीकधी काही गोष्टी आम्हाला सातत्याने आमच्यासमोर आदर्श असावे लागतात आणि ते आदर्श आमच्यासाठी ठरलेत. मनोजी कार्वे सर, थँक्यू सो मच. 2 दिवसाचा सहवास, 3 दिवसाचा सहवास आणि आजचा दिवससुद्धा या ठिकाणी संध्याकाळी जाताना थोडंसं वाईट वाटेल. हो, हाफ ट्रॅकर बॉल. चेंडू पोहोचण्यासाठी मी तर म्हणेन घड्याळाचे अख्खे काटे फिरले असावेत. नो बॉल आहे. चेंडू पोहोचण्यासाठी उशीर लागतोय. कधी कधी काही गोलंदाज असे तेज तर्राच पाहायला मिळतात ना की चेंडू फलंदाजाला दिसत नाही. इथे प्रेक्षकांना सुद्धा दिसला, डगआउटला सुद्धा दिसला, कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा चेंडू दिसला. खराब गोलंदाजी, नॉट अ गुड क्रिकेट बाय मडकेपाडा टीम. कुंडलिक हाफ ट्रॅकर बॉल. खूप वेळ होतोय चेंडू पोहोचण्यासाठी. मी तर म्हणेन खराब गोलंदाजी होते, परंतु गोलंदाजीमध्ये दमखण नाही ना तर एक बाजू तुमची भक्कम असायला हवी. आपण काल बघितलं एक संघ गोलंदाजी करत नव्हता, परंतु बॅटिंग एवढी जबरदस्त करायचा ना की गोलंदाजाने जर मार खाल्ला तर तो खाल्लेला मार आहे ना त्याचे चटके मलम लावून कशा पद्धतीने बरे करायचे हे बॅटिंगमध्ये दाखवायचे. परंतु या ठिकाणी जणू काही पोलिसांचा मार जसा चोरांनी खावा त्या पद्धतीने गोलंदाज मार खात आहेत. ओहो, हलकीशी कडा घेऊन चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला, थांबणार नाही. चेंडूचा होईल स्पर्श भगव्या पट्टीला आणि पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण द्विगुणित होईल. हर्ष होईल डगआउटला. 4 धावा मिळतील. त्या 4ने धावसंख्या पुढे सरकली. धावा त्या धावपलकावर तब्बल 88 धावा. मी तर म्हणेन आमच्या पुन्हा एकदा पेन नवीन आणावं लागेल की काय. सुभाजी केंबारी साहेब, आपण लक्ष ठेवायचं आहे, पेन संपत चाललाय पहिल्या इनिंगमध्ये. खूप धावसंख्या यावेळेस. ऑफ ड्राईव्ह, क्रिकेटचा क्लास, मॅग्निफिशियंट, अव्वल दर्जाचा फटका. लेदर क्रिकेटमध्ये असे फटके आम्हाला पाहायला मिळत आहेत. काय शॉट केलाय बॅट्समन, जबरदस्त फटका. 6 धावा. प्रॉपर टायमिंग जुळला गेला आणि एकदा का टायमिंग जुळला तर कार्यक्रम ओके आणि टायमिंग जुळला नाही तर कार्यक्रम खलास. DJ मास्टर.
0 फक्त पाहायला मिळतील. प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याचा प्रयत्न डेनोली टीमने केलाय. काय बॅटिंग केले, खराब गोलंदाजी पाहायला मिळालेली या मॅचमध्ये. मडकेपाडा संघाच्या माध्यमातून फुल टॉस बॉल, फक्त बॅट आडवी केली. यावेळेस विकेट. खूप उशीर झाला, नो बॉल आहे. हां रिली सॉरी. अंपायर डिसिजन नो बॉल. दुष्काळात 13वा महिना. जखम इतकी खोलवर गेले ना की टाके मारून सुद्धा ती भरली जात नाही. खूप मोठं ऑपरेशन करावं लागेल बॅटिंगमध्ये. जेल पकडली होती, परंतु इथं आंधळं दळतंय आणि कुत्रं सुद्धा पीठ खात आहे. या ठिकाणी डोळस माणूस दळण दळतोय आणि कुत्रं पीठ खात नाही तर पूर्णपणे पीठ खाऊन चघळण्याचा प्रकार चालू आहे. ह्यावेळेस नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक हळुवारपणे कलात्मक रीतीने पोहोचलाय. तत्पूर्वी आपण बघू शकाल 2 धावा काढण्यासाठी या ठिकाणी अतिशय सहजगत्या प्रयत्न केले जात आहेत. 2 धावा मिळतील. यापूर्वीच्या चेंडूवर 2 धावा. पुन्हा एकदा 4 धाव्यांची भर पडली गेली. तब्बल 98 धावा. 2 धावा आल्या तर 100 होतील. या स्पर्धेतील सगळ्यात उच्चांक स्कोर मी तर म्हणेन गाठलाय डेनोली संघानं. क्या बात आहे. टाळ्यांचा उद्घोष होणारच, कारण 98 धावा. कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना की आमच्या डोळ्यांवरचा विश्वास उडतो आणि या ठिकाणी विश्वास उडाला की 98 धावा. या 98 धावा आम्ही प्रीमियर लीगमध्ये बघितलेल्या आहेत. 8 षटकामध्ये, 9 षटकामध्ये, 10 षटकामध्ये. परंतु आज 5 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप. फटका चांगला आहे. चेंडू निघून गेलाय. ऑर्थोडॉक्स साऊ कॉर्नर मिड विकेटच्या गॅपमधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. 100 नाही तर 100 पार केली गेली. 102 धावा. क्या बात आहे. डेनोली टीम कर्तृत्व गाजवलं आणि आज मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवत आहे. हवी ठरतायत गोलंदाजांवर. पूर्णपणे या मॅचमध्ये डेनोली संघाने मजबूत पकड निर्माण केली. काय रिक्वायर्ड रन रेट आणि काय आस्किंग रन रेट असेल ते आमचे मनोजी कारवे सर सांगून जातील. पुढील इनिंगमध्ये कोणत्या प्रकारचं समालोचन ऐकायला मिळेल. षटक संपलंय अंपायर. यस षटक संपलंय. 4-4 6-0 1-2-4. एकंदरीत आत्तापर्यंत 6 चेंडू फेकून झाले. पहिली इनिंग संपली. ही पहिली इनिंग कोणत्या पद्धतीने कंप्लीट झाले हे निश्चितच आमच्या प्रेक्षकांना बघण्यासाठी मजा आली असेल आणि गोलंदाजाला या ठिकाणी मार खावा लागला आहे. पहिली इनिंग कंप्लीट झाली. पहिल्या इनिंगनंतर धावा त्या धावपलकावर तुम्ही सुद्धा बघू शकाल. अविश्वसनीय 102 धावा आणि हा स्कोर मी तर म्हणेन विजयाची खात्री देईल. क्रिकेट आहे मित्रांनो. ज्या ज्या वेळेला काही मार्किंग असतात ना त्या युनिव्हर्सल ट्रूथ बनून राहिलेल्या आहेत. त्या तुम्ही बदलू शकत नाही. समुद्र गोड करायचाही जमणार नाही. तुम्हाला आकाशाला शिडी लावायचे जमणार नाही. सूर्य पश्चिमेकडून उगवायचाही जमणार नाही. परंतु 103 धावा थोडंसं शक्य आहे. या जगामध्ये अशक्य असं काही नाही. फक्त योग्य वेळेला योग्य गोष्ट घडणे गरजेचे असेल. 30 चेंडू आणि 103 धावांची गरज. 33 चेंडू 114 धावा काढणारा बॅट्समन आमच्या शहापूर तालुक्यामध्ये आहे. त्याचं नाव आहे कल्पेश जाधव. त्याचबरोबर 36 चेंडू 137 धावा मारणारा खेळाडू आमच्या शहापूर तालुक्यामध्ये. त्याचं नाव आहे राजेश मडके. आणि 6 चेंडूमध्ये 41 धावा काढणारा खेळाडू मुरबाड तालुक्यामध्ये काल भेटला आहे. 6 चेंडूमध्ये कमलाकर 41 धावा बनवू शकतो तर 30 चेंडूमध्ये 103 धावा का होणार नाही. म्हणून की काय, मनामध्ये जिंका. तुम्ही तुमच्या या फुलाला पुन्हा एकदा प्रज्वलित करा. तुम्ही सातत्याने चातकाप्रमाणे वाढ बघावी. या पद्धतीने तुम्हाला खेळून जमणार नाही. चित्त्याची झेप जर घेतली तर तुम्ही तुमच्या शिकारापर्यंत पोहोचू शकाल आणि ते भक्ष्य सहजपणे तुमच्या मुखामध्ये येईल. पुन्हा एकदा हे भक्ष्य गोड लागेल का पाहूया. मायक्रोफोनवर आमंत्रित करेल. मी थांबेल. आमचे आयडॉल, आमचे आदर्श सन्माननीय मनोजी कारवे सर. थँक्यू सो मच. आपण बघत राहा, ऐकत राहा. कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 स्पॉन्सर ऑर्गनाइज बाय आशिष स्पोर्ट्स, आर्यन स्पोर्ट्स आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स. दी वन मॅन आर्मी सुभाजी केंबारी यांनी त्यांचे सर्व समर्थक, सर्व साथीदार, सर्व नियोजन समिती. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
क्रिकेटची कॉमेंट्री नव्हे तर क्रिकेटच्या कॉमेंट्रीच्या सोबतीला अनेक गोष्टी आपल्याला फ्री मिळत आहेत. एकावर अनेक फ्री म्हणजे आमचे रमेश शिंदे साहेब. सन्माननीय श्री मारुती केंबारी साहेबांचं आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021 मध्ये. तर प्रेक्षक तब्बल 102 धावा उभ्या केल्यात आणि जिंकण्यासाठी 103 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. पहिला चेंडू पडलाय. गुरु आणि संजयशी जोडी. पहिला डॉट जिंकण्यासाठी लक्ष आहे. 20.60 धावांचं प्रतिषेधक चेंडू हवेत. आता झेल सोडला जातो. पाहिला आपण लॉंग ऑफच्या दिशेने उंच उडाला होता. हँड होत असताना त्याला नीटचं पकडता आलं नाहीये, परंतु नुकसान फार होणार नाहीये कारण अतिशय मोठी धावसंख्या आपण उभी केली आहे. तर धावांचा डोंगर गाठता गाठता नाकी नऊ येऊ शकतं, परंतु अशक्य काही नाहीये. नुकतंच रमेश शिंदे सर म्हणाले की ह्या जगामध्ये सर्व काय शक्य आहे, फक्त तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. ती करावी लागेल मैदानामध्ये. प्रयत्न तर सुरू केलेत फलंदाज गुरुने. धावसंख्या 2. 3 चेंडू पडलेत, 2 डॉट. माझ्यासोबतीला सुदर्शन आहेत धावसंख्याक लेखक. पुढे सरसावून, परंतु बघा याला म्हणतात की प्रॅक्टिसचा अभाव. जसे सुहाजी केंबारी म्हणाले की पहिल्यांदाच खेळतो मडकीपाडा संघ एखाद्या टुर्नामेंटमध्ये, तर ती टुर्नामेंट ह्यांना लाभली आहे. मोठी टुर्नामेंट आहे. मोठ्या संघाविरुद्ध खेळतात. धेनुली संघाने एक रेकॉर्ड निर्माण केला आहे आणि तुम्हाला चांगलं बनायचं असेल तर नक्की चांगल्या संघाबरोबर खेळावं लागेल. क्लीन बॉल फलंदाज बाद होतो मैदानामध्ये. पहिला धक्का लागत असताना मडकेपाडा संघाला. तर मोहनचा संघ वर्सेस आंबेले गडगे. आंबेला गडग्यांचा आंबेला म्हणजे आंबेला वर्सेस शास्त्रीनगर. दोन्ही कॅप्टन यायचे टॉस्का बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी. मोहन कराले वर्सेस सुनील माळी. क्या बात आहे. बिग फाईट कमिंग सून. प्रेक्षक कुठे जाऊ नका. तर मैदानामध्ये आपण पाहिलं की मडकेपाडा संघ एक आंबेलचा कॅप्टन आलेला आहे आमच्या टॉस्का बॉक्समध्ये. तर दुधाले पाडाचा संघ नायक आपण यायचं आहे लगेचच. की जसं सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सर्वात जास्त बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स दिलं आणि गॉड ऑफ क्रिकेट बनले. तर सांगायचं तात्पर्य असं की आपण जेव्हा जेव्हा मोठ्या संघांच्या बरोबर खेळता तेव्हा तुमचं प्रदर्शन नक्कीच मोठं होतं असतं. तिथे तुम्हाला शिकायचं असतं काहीतरी मैदानात जाऊन. तसं शिकण्याचा प्रयत्न करेल नक्कीच मडकेपाडा संघ. मैदानामध्ये एक वाईड आपण पाहिली आणि धावसंख्या 3 झालेली आहे. बघा याला म्हणतात की अनुभवाचा अभाव आणि बरोबर अनुभव पणाला लावतोय गोलंदाज. पूर्णपणे असं वाटत होते धेनुलीचे फलंदाज की भुकेले होते आणि त्यांना अशी शिकार मिळाली की तुटून पडले अक्षरशः मैदानामध्ये आणि एक रेकॉर्ड निर्माण केला 102 धावांचा. अनेक दिवसाची उपाशी आणि जर त्यांना असं शिकार मिळाली तर काय दिशा दशा होऊ शकते ते पाहिली नुकतीच आपण आपल्या डोळ्यांमध्ये आणि ती सुंदररीत्या आपल्याला ऐकवली आमच्या रमेश शिंदे साहेबांच्या सुमधुर आवाजामध्ये. मला पण तसंच वाटतं की आनंद वाटतो गेले 3 दिवस की मलाही गरज होती की एखाद्या चांगला समालोचकासोबतीला कॉमेंट्री करावी आणि खूप काही शिकण्यासारखं मिळते रमेश शिंदे साहेबांच्या सोबतीला. आणि असे समालोचक नक्कीच रोज सोबतीला असावे अशी माझी मनोमन इच्छा आहे ईश्वराकडे की ईश्वरा असेच समालोचक सोबतीला असावे जेणेकरून माझं परफॉर्मन्स थोडंसं चांगलं होऊ शकतं आणि ती नक्कीच प्रार्थना माझी पूर्ण होईल देवाच्या कृपेने. तर धावसंख्या मैदानामध्ये 3 आपण पाहू शकता. लक्ष 103 धावांचं. अजून 100 धावांची अतिरिक्त गरज आहे. हो क्लीन बॉल अजून एक पाहतोय आपण. खोलट टप्प्याचा मारा चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून धडकला डाव्या एसटीला. दांडी गोल. सेकंड विकेट डाऊन.
चांगलं करू शकता. देहरोनी संघाच्या विरुद्ध मडकेपाडा संघ जो प्रथमतः खेळतोय क्रिकेटच्या नगरीमध्ये, या सुंदर टुर्नामेंटमध्ये, या नवीन वर्षामध्ये. तुम्ही कसं खेळताय महत्त्वाचं नाही, तुम्ही खेळताना काय केलं, किती फाईट दिली, किती संघर्ष केला आणि काय शिकून गेलात, हे फार तुम्हाला अनुभवाची शिदोरी महत्त्वाची असणारे पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या कॅरियरमध्ये. हा शिकण्याचा प्रयत्न करा. सामना कोणी जिंक कोणी हारो, परंतु तुम्ही नक्कीच प्रेक्षकांचं मन सुद्धा जिंकणं गरजेचं आहे आणि तुमची छाप सोडणं फार महत्त्वाचं असणार आहे या मैदानावर. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय, त्याने विकेटची प्राप्ती केली. संदीप आहे सेकंड डिलिव्हरी. हा चेडू खोल टप्प्याचा होता, लॉफ्टेड ड्राइव्ह पाहतोय आपण, चेडू उंच जातोय, डीम विकेट वरच्या दिशेने जातो आणि प्रेक्षकांमध्ये सलामी देत असताना षटकार पाहिला आपण, लॉफ्टेड ड्राइव्ह फॉर द सिक्सर. नाही, इन ॲट 4 आला फलंदाज. 2 गडी बाद झाल्यानंतर नरेशच्या सोबतील आणि कुंडलिक नावाच्या फलंदाजाने एक घणाघाती प्रहार लगावला आणि संघर्ष सुरू केला मैदानामध्ये की आम्ही सुद्धा प्रयत्न करणार जिंकण्याचे. कारण आम्ही प्रथमतः स्पर्धा जरी खेळत असेल तरी सुद्धा आमच्यामध्ये धमक आहे, आमच्यामध्ये शक्ती आहे, आमच्यामध्ये बल आहे, ते आम्ही दाखवून जाणार मैदानामध्ये. गोलंदाज कमबॅक करून देतोय. खोलट टप्प्याचा मारा निरंतर छान आहे, वारंवार तोच मारा केला जातोय. सुनील माळी साहेबांचं आगमन झालं. या वेलकम, एक चांगले आयोजन. हॅलो हॅलो. हा चेंडू ऑन साईडला पाहतो आपण, हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केला होता आणि त्या दरम्यान सिंगलची प्राप्ती करतोय फलंदाज कुंडलिक. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वर. 5 षटकांमध्ये 103 धावांचं लक्ष, 20.60च्या वेगाने जायचं होतं. तो मडकेपाडा संघ नक्कीच त्यांची कर्तबगारी दाखवण्याचा प्रयत्न करेन. अनुभव तर नाही आहे, अनुभवाची कमी आहे, तेच आपल्याला पाहता आलं पहिल्या इनिंगमध्ये. कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. जसे ते खेळत जातील येणाऱ्या काळामध्ये तसं त्यांचा अनुभव वाढत जाईल आणि त्याच अनुभवाची शिदोरी त्यांना पुढे मोठ्या कामासाठी कामी येणार, हे तितकंच खरं आहे. धावसंख्या 11, 11 ऑन द बोर्ड. व्रिजचा चांगला वापर करतोय आणि चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने फटकवलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने 1 बॉस ऑफ द लाईन, 4 रन्स. तर आपण टॉस का बॉक्सकडे वळतोय, ज्या ठिकाणी 2 कॅप्टन्स उपस्थित आहेत. दुधाळेपाडा वर्सेस गडगे आंबेले. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू टॉस का बॉक्समध्ये. तर मैदानामध्ये तिसरं षटक मार्गस्थ करतोय गोलंदाज परेश. यावेळेला सुद्धा खोलट टप्प्याचा मारा होता, डायरेक्ट हिट केलं जाईल का बघायचं आहे. नॉन स्ट्राईक एंडला धोका होता, पण तो फलंदाज सुरक्षित आपल्यामध्ये घरामध्ये पोचत असताना. धावसंख्या 16, 2 षटकांची समाप्ती झाली. एकूण 13 चेंडूंमध्ये 16 धावा उभ्या केल्या आणि आम्ही आमच्या टॉस का बॉक्सकडे वळतोय, ज्या ठिकाणी आमचे मनोजजी केंबारे असतील, शैलेशजी केंबारे असतील, सुनीलजी माळी आहेत मान्यवर, याच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार या पुढच्या मुकाबल्यासाठी, जो असणार आहे दुधाळेपाडा वर्सेस गडगे आंबेले. तर मैदानामध्ये धावसंख्या अलगदपणे पुढे सरकत असताना 2ने 18 वर जाऊन ठेपली आहे. संघर्ष करा, प्रत्युत्तर द्या, तुमची क्षमता दाखवा, ते तुम्हाला फार महत्त्वाचं असणार. परंतु ती क्षमता दाखवली जाते गोलंदाजांकडून, जो अनुभव आहे
तो पूर्णपणे वापरला जातो आणि फलंदाज अजून एक क्लीन बोर्ड असताना तिसरा धक्का लागत असताना मडकेपाडा संघाला. टॉस झाला आणि गडगे आंबेले संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलेली आहे. सुनील माळी यांचा संघ जे स्वतः कर्णधार आहेत, ज्यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत, अतिशय दिग्गज आयोजक आहेत, चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांच्या अनेक स्पर्धा आपण पाहत असतो. गेली कित्येक वर्ष ते सुनीलजी माळे यांचं ब्रिगेड आलेलं आहे मैदानामध्ये. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. ऑन साईडला पाहतो आपण, काऊ कोणाच्या अगदी जवळ, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकं सुरेख फेक आणि तितकंच वेगवान रनिंग बिटवीन द विकेट बघितलं. 2 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 वर. तर सुनीलजी माळे कर्णधार, कैलास भांडे, तेजस गडगे, हितेश डोंगरे, अरुण गीते, हिरामन गडगे, बंटी गडगे, तानाजी गडगे, पद्माकर कराळे, सौरभ डोंगरे, योगेश डोंगरे. हलक्या त्याने फक्त फ्लिक करायचा होता प्रयत्न असफल होते आणि बघा त्या ठिकाणी अजून एक संधी मिळते. रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होईल. जयराम गडगे, महेशजी गडगे असे 13 खेळाडू ह्या टीममध्ये, 2 राखीव खेळाडू आणि नक्कीच प्लेइंग 11ची टीम आपण उतरताना पाहणार आहोत मैदानामध्ये प्रत्यक्ष जेव्हा सामना सुरू होईल. त्यानंतर दुधालीपाडाची लिस्टसुद्धा आमच्यासमोर येईल. तर फलंदाज बाद झाला. डगआउटमधून नवीन फलंदाज जात असताना मैदानामध्ये नरेश बाद झाला. आर के जातोय मैदानामध्ये. आर के मीन्स रवी के. क्या बात आहे, हरकत नाही आहे. शॉर्ट नेम, निक नेम खूप चालतात. MK, RK, SK, LK टेलर्स, आमचे JP जय पवार. चेंडू हवेत आहे, रिव्हर्समध्ये जातोय, सुरक्षित आपल्या हातामध्ये झेल विसावून घेतोय. गुड कॅच ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. आणि नक्कीच त्यांना अनुभवाची ते कमी जाणवली, पण तो देनुली संघ हा तगडा संघ आहे, ज्यांच्याकडे अनुभवाची ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावरती देनुली संघाने 102 धावा उभ्या केल्या आणि त्या धावा इथे पेलवत नाहीत फलंदाज जे मडकेपाडाचे येत आहेत, एका पाठोपाठ बाद होत आहेत. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केलं, मिड ऑफला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफकडे. वेगाने कव्हर करेपर्यंत फक्त सिंगल होती, समाधान प्राप्त होईल. आणि JP सांगत असताना या ठिकाणी अरे बापरे अजून एक चेकचा आक्षेप घेतलेला आहे त्या ठिकाणी. गोलंदाजी होती आक्षेप, तर चेक केलं जाईल आमच्या 10 क्रिकेटच्या माध्यमातून आणि आमचे आयोजक असतील सोबतीला टेक्निकल कमिटी. अँगल देत असताना, रिलीज करत असताना अजून एक संशय निर्माण झाला, डाऊट निर्माण झाला आणि आपण त्याला क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. JP पॅनलचे आज JP सर आपल्याला लाभलेले आहेत मैदानामध्ये, ज्यांनी उत्तुंग भरारी घेतली या क्रिकेटच्या विश्वामध्ये. अनेक अंपायर्स ज्यांनी निर्माण केले, बनवले, चांगली टीम बांधणी केली, ज्यांना आपण मागच्या वर्षीसुद्धा रतनबॉ ट्रॉफीमध्ये पाहिलं आणि जबरदस्त ज्याने परफॉर्मन्स दिलं, गुड जॉब म्हणून ज्यांच्या पाठीवरती छाप पडली, ते आमचे JP पॅनलचे सर्व अंपायर्स आणि स्वतः JP आज मैदानामध्ये दाखल. तर चेक केलं जातं आहे, लीगल आहे असं सांगतायत आमचे टेक्निकल कमिटी आणि मनोजजी केंबारी. बॉलर कॅन कंटिन्यू, कॅन रिझ्यूम. तर धावसंख्या 21 आहे मैदानामध्ये, 21 ऑन द बोर्ड. पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे दुधालेपाडा आणि गडगे आंबेले. ओव्हर द विकेट.
पुढे सरसावून बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहतो आपण. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. प्रॅक्टिसची संधी मिळते जणू का धेनोली संघाला, ज्यांना असा संघ मिळाला आहे. परंतु आता ह्या संघाला तुम्ही कमी लेखू शकता, परंतु येणाऱ्या काळामध्ये हाच संघ नक्कीच उंच भरारे घेईल. परंतु त्या संघामध्ये ती क्षमता पाहिजे, अनुभवाची, कर्तबगारी करण्याची, अनुभव घेऊन जाण्याची क्षमता पाहिजे, कारण ते फार महत्त्वाचं आहे. ये खेल है, इसमें हार जीत तो होती रहेगी. कोई होगा विजय तो किसी को सिकत मिलती रहेगी. मायूस ना होना हार के, जिंदगी बहुत बड़ी है. आज हार तो कल जीत होगी, सिलसिलों की है छड़ी चलती रहेगी. मडकीपाडा संघ नक्कीच या ठिकाणी बॅकफुटला आहे. धावसंख्या 22 पाहतोय आपण. सुनीलने 2 धावा खर्च केल्या, 4 चेंडूमध्ये लागोपाठचे 2 डॉट काढले आणि सामना लगेच जलद गतीने समाप्त होईल असं आपल्याला पाहायला मिळाले. हा चेंडू खोलट टप्प्याचा होता. बॅटिंग पॅडच्या मधून जाऊन चेंडू धडकला एस्टिन आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून अजून एक फलंदाज बाद 6व्या क्रमांकाचा. एक चेंडू आहे लास्ट टू गो. मैदानामध्ये आदर्श गेलाय नवीन फलंदाज. फुलटॉस होता, लोअर फुलटॉस होता, हवेत थोडा काल फ्लाय झाला होता, परंतु नुकसान नाहीये, फक्त एका धावाचा त्या ठिकाणी फायदा होतोय मडकीपाडा संघाला. पंचांचा 9चा इशारा आहे विजय वागरी सरांचा. आणि हा पुढचा चेंडू फ्री हिट. बोनस मिळतात परंतु त्याचं रूपांतर होत नाही, कारण फलंदाज चाचपडत आहेत या दिग्गज संघाच्या विरुद्ध. पहिला सामना आहे त्यांचा, पहिली टुर्नामेंट आहे. आणि नक्कीच प्रेक्षक सुद्धा समजू शकतात की हा सामना एकतर्फी का झाला, काय कारण होती त्यामागची ते नक्की समजली. फ्री हिटचा चेंडू पर्वणी आहे, पुढे सरसावून उचलायचा प्रयत्न होतो, तो सुद्धा असफल ठरतोय. अशा प्रकारे 4थं षटक सुद्धा समाप्त झालं. धावसंख्या आहे 103 धावांचा पाठलाग करत असताना मडकेपाडा संघाची 25 धावा. पाहताय कैलासवासी रामचंद्र स्मृती चषक 2021चा शेवटचा दिवस. याच्यासाठी केला होता हट्ट असं की शेवटचा दिवस गोड व्हावा. आजचा दिवस अतिशय अमृताहुनी गोड असणार आहे. त्यासाठी तुमचं सर्वांचं आम्हाला सहकार्य सुंदररित्या अपेक्षित आहे. लॉफ्टेड डाव चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन वेगाने पोहोचतो चेंडू परत परतून नाही. चेंडू लँड झाला अगदी मिड ऑनच्या जवळ, पण तो वेगाने गेला होता. फलंदाज ज्यांनी फलंदाजी सुरेख केली होती, क्षेत्ररक्षक आपण पाहिला संदीप, ज्याने मॅरेथॉन खेळी साकार केली होती, तब्बल 44 धावा ठोकल्या होत्या. त्या संदीपने सुद्धा एक चांगला झेलचा प्रयत्न केला. याला म्हणतात कमिटमेंट, क्रिकेटबद्दलचं पॅशन. झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न, कुठलाही रेषेत न जाता, चेंडूचं मेरिट न ओळखता. यालाच म्हणतात की कोचची फार गरज आहे, गुरुची गरज असते आपल्या जीवनात असो खेळामध्ये. शिक्षक फार महत्त्वाचे आहेत. तर नक्कीच मडकेपाडा संघ येणाऱ्या काळामध्ये उंच भरारी घेईल, परंतु त्यांना एका चांगल्या कोचची नितांत गरज आहे आणि ती गरज नक्कीच त्यांनी पूर्ण करावी
सुरेख चेंडू लागोपाठचे 2 हाताळतोय गोलंदाज प्रवीण. ऑप्टिकच्या बाहेर ठेवतो फलंदाजाला, जो कुठल्या प्रकारे शफल होत नाहीये. उचली घेणारा चेंडू, थोडासा अँगल सुद्धा प्राप्त करते गोलंदाज ओव्हर द विकेट. बघा, हा बॅक ऑफ हँडचा वापर केला तर तो चांगला फटका पाहतोय आपण बऱ्याच काळानंतर. चेंडू हवेत होता काही काळ, लॉंग ऑफ कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न, प्रेक्षकांच्या टाळा मिळवत आहेत हे छोट्या वयाचे खेळाडू पाहतो आपण, मडकेपाडाचे खेळाडू. धावसंख्या पोहोचली 29 वर. सुनील माळीचा संघ तयार असेल फिल्डिंगला जाण्यासाठी. ओहो, लीव अलोन. काय जजमेंट आहे फलंदाजाचं बघा. काही गोष्टी नक्कीच चांगल्या पाहायला मिळाल्या आपल्याला मडकेपाडा संघाकडून. काही चांगले फटके पाहायला मिळाले. बऱ्याच खेळाडूंमध्ये चांगला कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता, जो फार महत्वाचा आहे तुम्हाला पुढे जाण्यासाठी. अवंतरी धावसंख्या 30 वर. ऑन ड्राय पाहतोय आपण, थोडासा अपयश खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज ज्यांनी चांगली फलंदाजी केली, क्षेत्ररक्षक संदीप. कव्हर करेपर्यंत वाईडीस लॉंग ऑनला सिंगलची प्राप्ती होते. धावसंख्या 31 वर. तर आमच्याकडे गडगे आंबेळेची टीम लिस्ट सुद्धा आलेली आहे. मोहन कराळे कॅप्टन, अनिल गायकर, राहुल गोंधळी, रुपेश गोंधळी, समीर गोंधळी. कोलटप्प्याचा चेंडू सरळ बॅटने डाव केलाय. ऑन साईडला पाहतो आपण, आणि फंबलिंग झालं, थोडंसं फुट वर्किंग पाहायला मिळालं. नक्कीच रोनाल्डोची आठवण झाली. फुटबॉलपट्टू. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विमा तब्बल 2 कोटीचा आहे. 2 करोडचा इन्शुरन्स आहे फक्त पायांचं, जे काढलेलं आहे त्यांच्या टीम ओनरने. म्हणजे किती किमतीवान खेळाडू आहेत या जगामध्ये. ॲसेट्स ऑफ गेम्स. आणि टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक ॲसेट्स आहेत जी नावं घेता घेता टुर्नामेंट संपेल. तर फिल्डिंग लगेच सजून घ्या. विजय संघाचं अभिनंदन. देनुई संघाने बाजी मारली, एकतर्फी सामना झाला. आणि मडकेपाडा संघ नक्कीच तुमचं कौतुक केलं जाईल की तुम्ही चांगल्या तगड्या संघाविरुद्ध 2 हात काढण्याचं धाडस दाखवलं. हे फार महत्त्वाचं होतं. सो मॅन द मॅच, नो डाऊट, ॲब्सोल्युटली मिस्टर संदीप, यू आर द मॅन द मॅच. 13 चेंडूंमध्ये तब्बल 44 धावा ज्याने ठोकल्या, ज्याच्या मॅरेथॉन इनिंगमध्ये 5 चौकार आणि 3 खणखणीत षटकार होते, तो संदीप ठरला मॅन ऑफ द मॅच. तर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते जे आमच्या व्यासपीठावर आहेत, संदीपचा गौरव केला जाईल. अनेक बक्षिसं आहेत आमच्या मॅन ऑफ द मॅचसाठी. विनंती करते मारुती केंबारी साहेबांना आणि सतीश केंबारी साहेबांना आपल्या शुभ हस्ते ही बक्षिसं द्यायची आहेत, कारण बक्षिसं अनेक आहेत, एक नाही आहेत. हाताची ओंजळ सुद्धा कमी पडेल इतकी बक्षिसं आहेत. ट्रॉफी आहे, थंडगार पेय आहे, पौष्टिक नाश्ता आहे, केळी, स्वीट बॉक्स आहे, ढडाळ आहे, अशी अनेक बक्षिसं कैलासवासी रामचंद्र स्मृती चषकच्या माध्यमातून आपण देत आहोत. आपण पाहू शकता बक्षीस घेत असताना सतीश केंबारींच्या शुभ हस्ते संदीप नावाचा हा गुणवान खेळाडू सुंदर ट्रॉफी मारुती केंबारी सुद्धा गेलेले आहेत.